क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण MPSC कंबाईन पूर्व परीक्षा 2025 राज्यव्यवस्था पॉलिटी याचे संभाव्य उत्तर पाहणार आहोत. आज 4 जानेवारी 2026ला नुकतंच कंबाईन पूर्व परीक्षा पार पडली. याआधी आपण चालू घडामोडी, इतिहास, भूगोल व विज्ञान याचे संभाव्य उत्तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल संभाव्य उत्तर पाहायचे असतील तर ते पाहू शकता. चला आता आपण राज्यव्यवस्था याचे संभाव्य उत्तर पाहूया. तर पहिला प्रश्न आपला हा बी संच आहे. तिथला पहिला प्रश्न, 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशात 4 स्थिर वर्गीकरण होते. तर या प्रश्नाचं उत्तर भाग ए स्टेटमेंट, भाग अ कायदेमंडळ असलेली संस्था, तर हा चुकीचा स्टेटमेंट आहे. भाग बी ब्रिटिश भारतातील राज्यपालाचे प्रांत, हा पण चुकीचा आहे. सी स्टेटमेंट भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनराचे प्रांत, हा बरोबर आहे. आणि डी भाग डी मध्ये अंदमान और निकोबार याबद्दल, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे सी आणि डी. त्यानंतर पुढला प्रश्न, उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन कोणते हे ओळखायचे आहेत. तर अ स्टेटमेंट का दिलं आहे, भारताचा नागरिक असावा, हे बरोबर आहे. ब काय दिलेलं आहे, 45 वर्ष पूर्ण असावी, तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. आणि सी स्टेटमेंट काय, लोकसभाचे सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखारीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही, तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. लोकसभा नाही तर राज्यसभा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक अ म्हणजे ए, फक्त बी आणि सी अयोग्य. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय संविधानात कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे, हा आपल्याला प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे बाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाचे काही विशिष्ट व्यक्तींना नागरिकत्व अधिकार, तर याबद्दल माहिती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय संविधानात कलम 243G बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 फक्त बी. बी मध्ये काय दिलेलं आहे, पंचायत सत्ता, अधिकार व जबाबदारी याबद्दल माहिती 243G मध्ये देण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. खाली विधानं दिलेले आहेत. तर पहिला विधान काय दिलेलं आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आलं, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. ब मध्ये काय दिलेलं आहे, महाधिवक्ताची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीमध्ये केली जाईल, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. सी स्टेटमेंट काय दिलेलं आहे, वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत ऑगस्ट 2025 पासून, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 ए बी सी बरोबर. त्यानंतर पुढला प्रश्न, खालील जोड्या जुडवा, यादी दिलेली आहे आणि कलम दिलेली आहे. ग्रामसभा, तर याची जोडी लागणार 243A. त्यानंतर बी राखीव जागा आणि आरक्षणाची तरतुदी, याची जोडी लागणार ऑप्शन क्रमांक 243D म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. आता आपण जोड्या पाहूया. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे बघा ऑप्शन नंबर 1 हे बरोबर उत्तर येणार आहे. तर पंचायत निवडणुकीची जोडी कशाची लागणार, 243K. आणखी सदस्याची अपात्रता संदर्भात, तर याची जोडी लागणार 243F. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 57, राज्यपाल संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत ते विचारलं गेलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये तर कलम 158 अनुसार
राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हा चुकीचा आहे. आता आपण ऑप्शन पाहूया. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुम्ही बघू शकता फक्त ए स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे फक्त ए स्टेटमेंट चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. हे बाकी दिलेले हे स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे कलम 39A मध्ये दिलेली आहे. तर हे मार्गदर्शक कर्तव्य नाही तर तत्त्वे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. बाकी मूलभूत कर्तव्य आहेत. जसं व्यक्ती आणि सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. तर हा मूलभूत कर्तव्य आहे. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपला पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षात ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा पण मूलभूत कर्तव्य आहे. देशाचे रक्षण करणे आणि आव्हान केलं असतात राष्ट्रीय सेवा करणे तर हा पण मूलभूत कर्तव्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हा मूलभूत कर्तव्य नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. हा एकदम सोपा प्रश्न. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे? तर याचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 कलम 51A भाग 4A. त्यानंतर पुढला प्रश्न. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 भाषेचे संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया कलम 349 मध्ये नमूद केलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणते कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहे? तर आपला स्टेटमेंट काय दिलेला आहे? कायद्याच्या प्रस्थापित केलेली कार्यपद्धत अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवन किंवा व्यक्तीची स्वतंत्रता यापासून वंचित केले जाणार नाहीत. तर हे कलम 21 मध्ये देण्यात आले. तर हा स्टेटमेंट तर ए चुकीचा राहणार आहे. तर आपण पाहूया आता इथे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बी आणि सी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. कारण तुम्ही पाहू शकता ऑप्शन क्रमांक ए तीनही ऑप्शनमध्ये आहे. फक्त ए पहिला, दुसरा फक्त ए, तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण आहे, वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. रमेश मयूर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. बी स्टेटमेंट का दिला? HRG ग्रेवल सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचे स्वामी आहेत. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. सी का दिलेलं आहे? मुंड्रोनं कोणतं स्टेटमेंट दिलं? पंतप्रधान हे तात्यामधला चंद्र आहे. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणते विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही आहेत? तर प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. तर हा समाविष्ट आहे. बी जिथे राज्याचे कायदेमंडळाचे दोन्ही सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. हा पण समाविष्ट आहे. तिसरा जिथे फक्त एकच सभागृहात असेल तिथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. हे पण समाविष्ट आहे. ड स्टेटमेंट प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेल्या 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. तर हा ए स्टेटमेंट कलम 168 मध्ये नाही तर 170 मध्ये आहे. तर आपला या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फक्त डी. त्यानंतर पुढला प्रश्न. जुळवा या स्वरूपात होता हा प्रश्न. इथे राज्य धोरणाचे निर्देशन तत्व आयर्लंड म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे दुसऱ्या यादीत ऑप्शन तिसरा आयर्लंड. तिसरा मूलभूत हक्क
हा जाते USA. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 दुसऱ्या यादीचा. संघराज संबंधित समवर्ती यादी ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑस्ट्रेलिया. डी. भारत हा मोठा राज्याचा संघ म्हणून संघराज्य अधिकार. तर तुम्ही जर हे तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 वसंतराव नाईक. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले पॉलिटी राज्यव्यवस्थाचे संभाव्य उत्तर आहेत. याआधी आपण चालू घडामोडी, भूगोल, इतिहास आणि विज्ञान याचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहिले आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना ते प्रश्न पाहायचे आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.